महाविकास आघाडीच्या लोकांची झोळी फाटकीच आहे आणि ती फाटलेलीच राहणार आहे. शिंदे गटातून किंवा भाजपमधून अजित पवारांकडून त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता. फडणवीसांनी बोलून दाखवलंय. असे लोक निवडून आलेले आहेत. फडणवीस साहेब 6 महिन्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात राहतात का मोदी साहेब त्यांना अजून मोठी जबाबदारी देऊन केंद्रात बोलवतात, याची वाट पाहणं फार गरजेचं आहे. की परिवर्तन करण्याची हिंमत विरोधकांमध्ये नसल्यामुळं सत्ताधारी जुलूम किंवा वेगळे वेगळे भूलथापांना बळी पाडून सत्तेची चव बघतायत. भाजपच्या आणि संघाच्या गोटामध्ये एकंदरीत माझ्या माहितीस्तव हालचाली आणि कुरबुरी चालू आहेत असं एकंदरीत वाटतं. महाराष्ट्र भाजपने जिंकला. देवेंद्र फडणवीस सत्तेत येऊ शकत नव्हते. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं भाजपचा पराभव झाला, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांची पिछेहाट झाली, भाजपला तोडक्या मोडक्या जागा मिळाल्या, ज्या केंद्र सरकारला महाराष्ट्राकडून अपेक्षा होत्या, 2024च्या निवडणुकांमध्ये लोकसभेला भाजपला यश मिळालं नाही. महाविकास आघाडीला चांगलं घवघवीत यश मिळालं, परंतु महाविकास आघाडी असेल, अर्थात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, सगळे हवेत गेले. त्यांना वाटलं आता विधानसभा सुद्धा आपल्या ताब्यात मिळते की काय. आणि ज्या पद्धतीचा आविर्भाव सत्ताधारी त्यावेळेच्या नेत्यांमध्ये असायला पाहिजे होता, परंतु विरोधकांमध्ये होता. लोकसभेमध्ये जरी इंडिया आघाडीला जास्त जागा मिळालेल्या असल्या तरी जे मोदी सरकार होतं, नंतर एनडीए सरकार झालं आणि दुसऱ्याच्या पाया पडून भाजपला इतर खासदारांची मदत घेऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये यावं लागलं. असं असताना सुद्धा महाविकास आघाडी भ्रमाचा भोपळा होता. विधानसभेच्या निवडणुका लागल्या. लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक महिलेला जे 1500 रुपये महिन्याला देऊ केले होते, त्यांच्या या भूमिकेमुळं आणि घरातल्या 2, 3, 4ही महिलेला जी 65 वर्षाच्या आतमध्ये आहे, जी 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत, जिला जिला पैसे आले, कुणाला 7,500 आले, कुणाला 10,000 आले, धपाधप मतदान विधानसभेला भाजपच्या आणि शिंदे गटाच्या त्या लोकांना केलं. त्याच्यामध्ये ईव्हीएमचा फार मोठा चमत्कार आहे. इथं मात्र महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आणि आतापर्यंतच्या गेल्या 25-50 वर्षाच्या इतिहासामध्ये एका सिंगल लार्जेस्ट पार्टीला इतकं मतदान सुद्धा पडलं नव्हतं आणि इतके उमेदवार सुद्धा निवडून आले नव्हते. एवढे उमेदवार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 136 पर्यंत भाजप पोहोचली. काय चमत्कार आहे. आणि बाकीच्या सगळ्यांची मदत मिळून महाविकास आघाडींचे सगळ्यांचे मिळून 40-45 राहिले. बाकी धोन काढलं ह्या लोकांनी. हा चमत्कार नाही तर काय आहे. म्हणजे जनसामान्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाजपची कितीही वाईट प्रतिमा असली तरी फडणवीसांनी ते सगळं टर्न केलं. 2024-25च्या सगळ्या राजकीय गोंधळामध्ये अर्थात एकमेव एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा वापरला गेला म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. जनसामान्यामध्ये, लोकांमध्ये, लोकांच्या हितासाठी त्यांनी त्यांचं ज्या पद्धतीनं मी तुमचा आहे असं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न झाला, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फायदाच त्यांचा झाला. भले एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचं उपमुख्यमंत्री पद मिळालं, 2 नंबरच्या खुर्चीवर बसावं लागलं,
एक नंबरच्या खुर्चीवरून हे सगळ्यात मोठं सेटबॅक जरी असला तरी सत्तेपुढं सगळं काही माप असतं. सत्तेमुळे सगळे चक्र गोल गोल फिरतात हे अजित पवारांना माहीत होतं, माहीत झालं. अहो, ज्याला कुणाला अपेक्षा नव्हती त्याला सुद्धा तिकीट दिलं आणि आमदार म्हणून निवडून आले. हा चमत्कार फक्त स्थानिक एकमेकांच्या कुरबुरीमधला आणि सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडला. आणि आज 25 मार्च 2025 रोजी आपण चर्चा करतोय. 25/3/25 आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राचं सुरू आहे. आणि सभागृहामध्ये ज्यावेळेस सरकारकडे स्पष्ट नाही, स्वतंत्र बहुमत असताना सुद्धा सगळ्यांना सोबत घेऊन फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत, याचं पाप, याचं अपयश किंवा याचे दुष्परिणाम किंवा सत्तेची जबरदस्त चक्राक विरोधकांना कुणाला जास्त बसली याचा जर विचार करण्याचा जर प्रयत्न केला, खरंच दुर्दैव आहे. आज तोंड दाखवायला जागा नाही काँग्रेसच्या नेत्यांना. त्यात बाळासाहेब थोरात पराभूत झाले, पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले. महाराष्ट्रात सन्मानानं फिरावं असं शिवसेनेलाही वाटत नाही. थोडी जरी कुरबुर झाली आता, त्यांचा कुठलाही नेता डायरेक्ट उठतो आणि थेट शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये जातो. उद्धव ठाकरेंचं जे काही 2-5 लोकांचं ते कडगुळ आहे, त्यांना कुणी वैतागलेलं आहे म्हणून जातात. माझं स्पष्ट मत आहे, उद्धव ठाकरेंकडे किंवा ठाकरे घराण्यांकडे ग्लॅमर असल्यामुळं सगळी त्यांच्याकडे सत्ता असो नाही तर नसो, सगळे त्यांच्या भोवताली असतात. स्वार्थासाठी त्यांना सोडून जे इकडे इकडे उड्या मारतात ती सगळी स्वार्थी पिलावळ आहे, हे नाकारायची काही गरज नाही. स्वार्थी पिलावळच आपल्या पहिल्या नेत्याशी गद्दारी करून दुसऱ्या नेत्यावर स्वार्थासाठी विश्वास ठेवतात. माझ्या मते त्यांना खरं गद्दार म्हटलं पाहिजे, कारण हे खोबरं तिकडं चांगलं म्हणणारी जमात आहे, ती सगळ्या पक्षात आहे. आणि ज्यांच्याकडे सत्ता नसती त्यांच्याकडे जास्त उड्या मारतात किंवा गर्दी तिकडे जास्त होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्या पुढे जाऊन मला अजून एक गोष्ट सांगायची जी महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे. ती गोष्ट ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती, अर्थात शरद पवारांची, सगळे पक्ष आता डबघाईला आलेत की काय असं म्हणत असताना परत सगळ्यांनी ताकदीनं उर्मीनं उतरण्याचा प्रयत्न केलाय. उभा महाराष्ट्र विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या अजूनही पाठीशी आहे, हे त्यांना आत्मविश्वास नाहीये. कारण महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांना इतर कुठल्याही लोकांना सोबत घ्यायचं नाही आणि त्यांनी लांब लोटलेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस सारख्या माणसांवर जे रात्री 9, 10, 11 वाजता घराच्या बाहेर पडत होते, रात्रभर असे काही चमत्कार करत होते काही नेत्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या घरी भेटायला जाऊन, त्यांनी ती माणसं 100% फोडूनच आपल्या पक्षात आणली. त्यांना सन्मानाची पदं दिली. महाविकास आघाडीमध्ये तो मोठेपणा तुम्हाला कधीही कुठेही पाहायला मिळणार नाही. लोकांची मजबुरी आहे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास ठेवायची. महाविकास आघाडीची कुणाची इच्छा नाही कोणालाही सोबत घ्यायची, म्हणून विधानसभेला सत्तेतून नाही, खरं तर त्यांच्या पक्षाच्या नजरेतून सुद्धा ते नेते पडलेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून मग उदय कोणाचा झाला? उदय भाजपचा झाला. उदय भाजपच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांचा झाला. शिंदे गटातून किंवा भाजपमधून अजित पवारांकडून त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता. फडणवीसांनी बोलून दाखवलंय. असे लोक निवडून आलेले आहेत. याच्यापेक्षा दुसरं म्हणजे आश्चर्य काय,
आणि महाविकास आघाडीसाठी दुसरं दुर्दैव काय हेच या ठिकाणी मला ठाम सांगावं लागेल. परंतु महाराष्ट्राने एक गोष्ट जाणलेली आहे, महाराष्ट्राला एक गोष्ट 100% पटलेली आहे की परिवर्तन करण्याची हिंमत विरोधकांमध्ये नसल्यामुळं सत्ताधारी जुलूम किंवा वेगळे वेगळे भूलथापांना बळी पाडून सत्तेची चव बघतायत, बाकी दुसरं काही नाही. बाकी महाविकास आघाडीच्या लोकांची झोळी फाटकीच आहे आणि ती फाटलेलीच राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब 6 महिन्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात राहतात का मोदी साहेब त्यांना अजून मोठी जबाबदारी देऊन केंद्रात बोलवतात, याची वाट पाहणं फार गरजेचं आहे. कारण भाजपच्या आणि संघाच्या गोटामध्ये एकंदरीत माझ्या माहितीस्तव हालचाली आणि कुरबुरी चालू आहेत असं एकंदरीत वाटतं. कारण 75 वर्ष पूर्ण झालेल्या मोदी साहेबांना नवीन काहीतरी आता पर्याय देणं गरजेचं आहे. तसा कॅपेबल माणूस आत्तापासूनच दिल्लीमध्ये पाठवून त्याला घडवणं हे माझ्या मते कदाचित त्यांची एक दूरदृष्टी असावी असं मला वाटतं. मातीतल्या नेत्यांना अर्थात ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या मातीशी नाळ असणाऱ्यांना तेच जर सत्तेच्या मुख्य प्रवाहात असतील तर ते जनतेचं कल्याण करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. लोकांना काय पाहिजे, कोणाचीही सत्ता असू द्या, पण चांगल्या लोकांची सत्ता असणं फार गरजेचं आहे. अन्यथा अराजकता माजते. त्याचं उत्तम उदाहरण फक्त 2 आहेत, एक तर मणिपूर आणि दुसरा सध्याचा महाराष्ट्र. तुम्हाला काय वाटतं, खरंय की नाही? कमेंट मध्ये मला सांगा, मी बोलतोय ते खरंय की खोटं आहे. सत्ता जास्त मिळाली म्हणून उतू नका, मातू नका. आणि पापाचा घडा भरल्यानंतर जय शिवराय, जय महाराष्ट्र.